इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स पुण्याच्या ऑफिसमध्ये आलो आहोत वर्ल्ड ओबेसिटी डे साजरा करण्यासाठी। पहिले सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे की लठ्ठपणा हा एक आजार आहे। सर याच्यावरती काय उपाय काय? लठ्ठपणा आलाय म्हणजे आपल्याला आता ते त्याच्या सोबत जगायला लागेल, हा ॲटिट्यूड चेंज करायला पाहिजे। लहानपणापासूनच हा आजार होऊ शकतो। नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय। आज वर्ल्ड ओबेसिटी डे तर हा दिवस फक्त जाड लोकांसाठी नाहीये, तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे। आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहे वजन कसं वाढतं आणि म्हणजे नाही का जाड कसे काय लोक डायरेक्टली होतात आणि त्यावरती निराकरण काय असू शकतं, त्यावरती आपण अवेअरनेस कसं काय करू शकतो, तर ह्या रिलेटेड आहे। आणि आज थोडासा हा वेगळा ब्लॉग आहे, तर नक्की पूर्ण बघा आणि पूर्ण जाणून घेऊयात आपण नक्की काय आहे। बाकी आपल्याला सगळे बाकीचे डे सगळे माहिती असतात, व्हॅलेंटाईन डे, हे डे, ते डे, बरोबर। तर आपण ओबेसिटी डे आणि हा का साजरा केला जातो ते पण आपण जाणून घेऊयात। आणि हो, फक्त वजन कमी करणं हे इम्पॉर्टंट नाहीये, इम्पॉर्टंट काय आहे तर हेल्दी आणि फिट राहणं। चला तर आजच्या आहे ना या वजनदार ब्लॉगला सुरुवात करूयात। मित्रांनो, मी तुम्हाला जसं की म्हणलं होतं की वर्ल्ड ओबेसिटी डे आहे आणि आपण एका ठिकाणी आलेलो आहे। ओके, तर एका ठिकाणी आलोय म्हणजे काय तर आपल्याला आहे ना ओबेसिटीवरती बरंच आपल्याला काय काय आज जाणून घेता येणार आहे, ते आपण जाणून घेऊया। ठीक आहे, जस्ट अ मोमेंट। महेश सर नमस्कार। आज आपण इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स पुण्याच्या ऑफिसमध्ये आलो आहोत वर्ल्ड ओबेसिटी डे साजरा करण्यासाठी। आणि आज इथे जनमानसामध्ये लठ्ठपणाविषयी जनजागृती करण्यासाठी आज इथे आपण वॉकॅथॉन किंवा एक स्मॉल रोड शो करणार आहोत, त्याच्यासाठी आज इथे जमलो आहोत। पण मला एक सांगा सर, ओबेसिटी म्हणजे ही लहानपणापासून असते की नाही का मिडल एज मध्ये आल्यानंतर येते की नाही का म्हणजे एकदम अजून वय झाल्यानंतर? पहिले सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे की लठ्ठपणा हा एक आजार आहे। हे फक्त तुमच्या शरीराचा भाग नसून हा लठ्ठपणा हा एक प्रकारचा आजार आहे आणि हा एक क्रॉनिक आजार आहे। जसं डायबिटीस, हायपरटेन्शन ह्या गोष्टी जशा तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतात, तसं लठ्ठपणा हा पण तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतो। आणि लठ्ठपणा हा बाकीच्या सगळ्या आजारांचं मूळ समजला जातो। मग हा लठ्ठपणा सर्वात पहिले लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचे की लठ्ठपणा हा आजार आहे आणि तो कमी करण्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने जीवन जगू शकतात जेणेकरून तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल मिळू शकते। ह्या जनजागृतीसाठी आज इथे जमलेलो आहोत। राईट। आणि सर याच्यावरती काय उपाय काय म्हणजे मेन एक नाही का लठ्ठपणा घालवायचा असेल किंवा होऊ न द्यायचं नसेल तर असं काय आहे का? सर्वात पहिले तुम्ही तुमचा ॲटिट्यूड चेंज केला पाहिजे की लठ्ठपणा आलाय म्हणजे आपल्याला आता ते त्याच्या सोबत जगायला लागेल, हा ॲटिट्यूड चेंज करायला पाहिजे। आपण लठ्ठपणा नक्की घालवू शकतो। तुमचं लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे। लाईफस्टाईल चेंज करणं म्हणजे नुसतं तुमच्या वागणुकीत बदल करणं असं नाही, तर तुमच्या आहारात बदल, तुमच्या दैनंदिन व्यायामाच्या शेड्यूलमध्ये बदल, तुमच्या झोपेच्या सायकल्स नियमित करणं गरजेचं असतं, स्क्रीनचा वापर कमीत कमी करणं गरजेचं असतं। नंतर तुमच्या आहारामध्ये जंक फूड आणि कार्बोहायड्रेट्स कमी करायला पाहिजे। उदाहरणार्थ शुगर जे असते, रिफाईंड शुगर आणि तळलेले पदार्थ कमी करायला पाहिजे। शिवाय तुमची झोप कमीत कमी 7 ते 8 तास झाली पाहिजे, ज्याला माइंडफुल इटिंग म्हणतात। ह्या गोष्टी करायला पाहिजे की आपण काय खातोय, किती खातोय याच्यावर तुम्हाला नियंत्रण राखलं पाहिजे। आपण बर्न केलेल्या कॅलरी आणि खाण्यात आलेल्या कॅलरी याच्यामध्ये नक्कीच जर तफावत असली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो। तर जेवढं तुम्ही कॅलरी बर्न करतात त्याच्यापेक्षा कमी कॅलरी तुम्ही खाल्ल्यात तरच तुमचा लठ्ठपणा हा कमी होऊ शकतो किंवा तुमचं बॉडी वेट हे कंट्रोलमध्ये राहू शकतं। राईट, थँक्यू सर। काय म्हणतात त्याला? आज आपण यांनी सगळे प्लॅकार्ड बनवले आहेत। प्लॅकार्ड येस, जनजागृतीसाठी बनवले आहेत। पोस्टर आपण म्हणू शकतो। Adult obesity comes from childhood obesity अगदी महत्वाचं आहे। आज आपण इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक्स मध्ये जमलो, तसं लहानपणापासूनच हा आजार होऊ शकतो, तर लहान मुलांसाठी पण हे फार गरजेचे जाणून घेण्यासाठी। बरेच आहेत। Do you want to be tall and healthy? Then 3 minutes exercise daily. 30 minutes exercise daily. खूप गरजेचं आहे। Sugar, salt, मैदा, सोडा and डालडा are white poisons you must avoid. Yes. डॉक्टर मनोज झांटे हे आमचे इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचे प्रेसिडेंट आहेत आणि ते आपल्या वॉकॅथॉनला आज लीड करणार आहेत। त्यांच्या प्रयत्नांमुळे आज हे तयार झालेलं आहे। ओबेसिटी कॅन कॉज डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर अँड हार्ट डिसीज। सर इम्पॉर्टंट आहे अवेअरनेस।
आयुर्वेद काय पण हे पालेभाज्या फळांचा जेवणात समावेश करून वजन काट्याचा समतोल राखून नियमित शारीरिक व्यायाम करू. येस, नक्कीच. बाकीचे पण आपण दाखवू नंतर. आता बाकीच्या बरेच नंतर plan. महेश सरांना असं काय इंट्रोडक्शनची गरज नाही, त्यामुळे डायरेक्ट चालू झाले. ठीक आहे. तो आता सगळे म्हणजे डॉक्टरच आहेत जवळपास, सगळे जवळपासून सगळे डॉक्टरच आहेत तिकडे, पीडियाट्रिशियन. तर आपण त्यांच्या इथे आलेलो आहे आणि आता लवकरच आपण हे चालू करूयात. वॉक आम्ही केला याच्यासोबत वगैरे आणि डायरेक्ट येऊन पोहोचतो सारसबागेत. पण सारसबागेत जवळपास आता 12 वर्षांनी सारसबागेत मी आलो आहे. तो सेम वाईब आहे, सगळं फिटनेस आता एक्सरसाइज वगैरे करतायत आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरे आणि मंगळवार आहे, तो छान वाटला. ओबेसिटी डे म्हणजे ओबेसिटी डेच्या दिवशी आपण काय करतो तर एक 2 शब्द सर सांगतील आपल्याला. नमस्कार. पंकज सरांनी आजच्या दिवसासाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि ते आमच्या वर्ल्ड ओबेसिटी डेच्या वॉकॅथॉनमध्ये सहभागी झाले. जनजागृती करण्यासाठी आम्ही सारसबागेच्या जवळ एक वॉकॅथॉन अरेंज केला होता. त्याच्यासाठी बरेचसे आम्ही माहिती पत्रकं जमवली होती आणि त्या माहिती पत्रकानुसार सामान्य माणसापर्यंत लठ्ठपणाविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही आज प्रोग्राम केला. आणि त्याच्यामध्ये सारसबागेमध्ये सकाळी जेवढे फिटनेससाठी लोक येतात त्यांच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी, कारण त्यांची जी फिटनेस जर्नी आहे किती महत्त्वाची आहे आणि त्यांच्या फिटनेस जर्नीमुळे ते कितीतरी लोकांना प्रोत्साहित करू शकतात. त्याच्यासाठी आज आपण हा कार्यक्रम जाहीर केला आहे. वर्ल्ड ओबेसिटी डेच्या दरम्यान चांगली लाईफस्टाईल, चांगलं खाणं पिणं, तुमच्या झोपेची स्वतः काळजी घेणं, ताणतणावापासून दूर राहणं, ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा जे काही तुम्हाला म्हणा समराईज करण्यासाठी आज आम्ही हा प्रोग्राम अरेंज केला होता. आणि मला असं वाटतं की आज आपण या ठिकाणी वर्ल्ड ओबेसिटी डेच्या निमित्ताने एक प्रण करूया की सगळ्यांनीच चांगली लाईफस्टाईल जगायला पाहिजे आणि आजारांपासून मुक्त राहायला पाहिजे. आजाराची ट्रीटमेंट करणं हे एक गोष्ट झाली, पण आजार होऊ नये म्हणून त्याच्यासाठी झटणं फार महत्वाचं आहे. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो लठ्ठपणा हा मोठ्या मोठ्या आजारांना कारणीभूत ठरतो. उदाहरणार्थ डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि बरेच नकारात्मक जे आजार आपल्या जीवनामध्ये येतात त्याच्यापासून दूर राहण्यासाठी आज आपण सर्वांनी प्रण घेतला पाहिजे की कशा पद्धतीने चांगलं जगणं आपण स्वीकारलं पाहिजे. तर यासाठी तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि तुम्ही आज हा व्हिडिओ इथे बघितला आणि सगळ्यांमध्ये शेअर केला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात जवळपास आहे ना थोडासा अवेअरनेस जागा ठेवतील, जातील, ऍटलिस्ट 24 तासामधून 30 मिनिटं तरी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आणि प्लीज करा, हे आमच्यासाठी नाहीये, हे आपण स्वतःसाठी केलं पाहिजे. बरोबर सर? येस, नक्की. सगळ्यांनी स्वतः पण एक्सरसाइज केली पाहिजे आणि तुमच्या कुटुंबातील आणि तुमच्या परिवारातील आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पण प्रोत्साहित करायला पाहिजे. प्रत्येक माणसाने असं डिसाईड केलं पाहिजे की आपल्यामुळे कोणातरी याचा फायदा होतोय, आपल्या स्वतःच्या वागण्यामुळे दुसऱ्याला फायदा होतोय. तर एक्सरसाइज हा एक पर्याय आहे त्याच्यासाठी की तुम्ही लोकांना स्वतः एक्सरसाइज केल्यावर लोकांना प्रोत्साहित करू शकतात. थँक्यू पंकज सर. थँक्यू सो मच सर. शेअर करा सगळ्यांनी.